स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 12. अरे यार, इतक्या सकाळी सकाळी कोण येऊन टपकलं? झोपू पण नाही देत शांततेत. एक तर ऑफिसमध्ये त्या बॉसची चिडचिड आणि सारखी देखरेख, आणि घरी हा वैताग. वहिनी, बघ ना गं कोण आलंय. वहिनीचा काहीच आवाज आला नाही, आणि परत एकदा दरवाजाची बेल वाजली. तशी मोहिनी पटकन जागी झाली आणि आडस देत देतच दरवाजा उघडायला गेली. काय आहे? डोळे सोडतच ती समोर दरवाज्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारत होती. काय आहे म्हणजे? मी दूधवाला दूधच देऊन येणार ना. दूधवाला मोहिनीकडे बघून हसत होता. ती परत आतमध्ये जाऊन दुधाचं भांडं घेऊन आली आणि दूध घेतलं. दूध फ्रीजमध्ये घेऊन ठेवून ती परत झोपायला जाणार तितक्यात तिच्या लक्षात आलं की आज दूधवाला इतक्या लवकर कसा काय आला. म्हणून तिने घड्याळ बघितलं आणि घड्याळात सकाळचे 9 वाजले होते. मोहिनीचं तर डोकंच गरगरायला लागलं. वहिनी, वहिनी, उठ पटकन. तिने वहिनीला तिच्या बेडरूममधून बाहेर बोलावलं. हां, बोला ना ताई. वहिनीला पण आज लेट झालं होतं उठायला. मला का नाही उठवलं लवकर? बघ ना किती उशीर झाला. आता चल पटकन चहा बनवून दे आजच्या दिवस. आणि हो, आज टिफिन काही घेऊन जात नाही, कॅन्टीनमध्येच लंच करेल. मोहिनी घाईघाईने इकडून तिकडे आवरत आवरत फेऱ्या मारत होती. कारण 10 वाजेची बस तिला पकडायचीच होती. कारण आज स्कूटीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून ती बंद पडली होती. 10:30ला ऑफिस टाईम होता तिचा. वहिनीने चहा आणि पटकन नाश्त्याला 2 डोसे बनवून दिले. जास्त वेळ नव्हता म्हणून सोबत चिंगसची तिखट चटणी दिली. मिनिटातच चालत जाऊन तिचं ऑफिस होतं. तिच्या शिक्षणाच्या मनाने तिला नोकरी चांगली लागली होती. नोकरीची करायची तशी आर्थिकदृष्ट्या काहीच गरज नव्हती, पण मानसिकदृष्ट्या खूप गरज होती. कारण मोहिनीला सतत तिच्या आवडत्या कुठल्या ना कुठल्या कामात गुंतून राहायला आणि वेळ घालवायला डॉक्टरांनी सांगितलेले होते. म्हणून ती तिच्या आवडीचं काम करत होती. जास्त नाही, पण गेल्या 4 महिन्यांपासून तिने जॉब जॉईन केला होता आणि ऑफिसमध्ये केतकी तिची खूप जवळीक मैत्री झाली होती. जॉब करायला लागल्यापासून मोहिनी जरा खुश राहायला लागली होती. म्हणून तिचे आई-वडील आणि दादा-वहिनी पण थोडे निश्चिंत झाले होते. पण अजूनही काही गोष्टी अशा होत्या की त्या जर आठवल्या तर मोहिनी स्वतःच काय करून ठेवेल याची शाश्वती नव्हतीच. म्हणून दादा-वहिनी सतत तिच्यावर खूप लक्ष ठेवायचे आणि खूप काळजीही घ्यायचे. हाय मोहिनी, गुड मॉर्निंग. केतकीने बसल्या जागेवरूनच तिच्या कॅम्प्युटरमधून जरा नजर बाहेर काढून मोहिनीकडे बघत तिला ग्रीट केलं. हाय केतकी, गुड मॉर्निंग डिअर. मोहिनीने घाईघाईमध्ये तिच्या डेस्कवर तिची पर्स ठेवत केतकीला ग्रीट केलं. मोहिनीने एकदा घड्याळात बघितलं, ती वेळेवर पोहोचली होती. पण तरीही ती खूप घाबरली होती. त्याला कारणही तसंच होतं. गेल्या काही दिवसांपासून तिला अचानक कोणत्याही गोष्टीवरून खूप घाबरायला व्हायचं. आज चेअरवर बसल्यावर तिने सर्वात आधी मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन परत एकदा प्रसादचा डीपी चेक केला, पण तोच जुना डीपी होता. ती परत नाराज झाली. मोबाईल बाजूला ठेवून ती तिच्या नेहमीच्या कामात बिझी झाली. आजचे नवीन मेल्स चेक केलेस? खूप सारे काम होती आज. पण तिला कामाचा कंटाळा नव्हता. कारण तिचं स्वतःला बिझी ठेवायची आवडायचं. तिला सतत काम करत राहायला, नको असलेल्या विचारांपासून दूर राहायला. पण आज सारखे सारखे प्रसादचे विचार मनात घुटमळत होते. सारखा त्याचा 4 वर्षांपूर्वीचा तो नाजूक चेहरा आणि आताचा चेहरा खूप वेगळा वाटत होता. आताच त्याचे ते देखणं रूप म्हणजे कोणत्याही मुलीला लगेच प्रेमात पडणार होतं. किती भरदार शरीर, त्यात तो आधीच खूप उंच होता म्हणून एकदम हँडसम दिसायला लागला होता. पूर्वीची माझी प्रसाद नावाची नाजुका आता एका कर्तृत्ववान पुरुषी रूपात शोभून दिसते. ते डेस्कवर हाताची कोपरखडी टेकून डोक्याला हात लावून बसल्या बसल्याच एकटक नजर लावून त्याच्या विचारात हरवून गेली होती. मोहिनी, तिच्या मॅडमने तिच्या समोर येऊन डेस्कवर जोरात हात आपटला. तेव्हा ती पटकन विचारातून बाहेर आली आणि एकदम तिची धडधड वाढली. जणू काही आभाळच कोसळलं आणि ही भित्री सशासारखी दोन्ही कानांना हात लावून उभी राहिली. मोहिनी, काय झालंय? तू आधी शांत हो. अगं, मी कधीची तुला 2-3 वेळा आवाज देऊन थकले, म्हणून मी आता जरा तुला मोठ्याने आवाज दिला. पण तू घाबरू नको, आधी शांत हो. तिच्या मॅडम तिला अगदी शांततेत बोलत होत्या. मॅडम तशा खूप चांगल्या होत्या. मोहिनीसोबत त्यांची वागणूकही चांगली होती. कारण मोहिनीचं वेळेवर काम आणि प्रामाणिकपणा यामुळे त्या मोहिनीला कधी रागवत नव्हत्या. पण आज ती अशी इतकी कुठे हरवली म्हणून
त्यांना पण थोडं आश्चर्य वाटलं नि म्हणून त्यांनी जोरात आवाज दिला होता. "हा मॅडम बोला ना." मोहिनी जर शांत होऊन बोलू लागली. "नाव आर यू ओके?" "येस मॅम. आय वॉन्ट सम फाईल फ्रॉम लास्ट मंथ." "ओके मॅम, आय विल ब्रिंग इमिडिएटली इनटू युअर कॅबिन." आणि मॅडम त्यांच्या कॅबिनमध्ये निघून गेल्या. मोहिनीने डोळे गच्च बंद केले आणि परत एकदा जोरात श्वास घेऊन थोडं पाणी पिलं आणि ती तिच्या ड्रॉवरमधल्या फाईल्स घेऊन मॅडमच्या कॅबिनच्या दिशेने निघून गेली. फोनची रिंग वाजत होती म्हणून प्रसादने एकदा त्याचा मोबाईल बघितला आणि फोन कट केला, कारण तो आता खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. तो त्याचं शिक्षण करून चांगल्या मार्कच्या बेसिसवर एका मोठ्या कंपनीत मुंबईमध्ये जॉबला होता. खरं तर त्याचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. त्याच्या हुशारीच्या जोरावर त्याने खूप लवकर चांगली पोस्ट मिळवली होती. मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन चालू होतं म्हणून त्याने आलेल्या होती. "हा, तसाही तुझं रागामध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारून मारून माझ्यावर चिडून चिडून ते हाताचे नखं कुरडत कुरडत पोट भरलं असणार." प्रसाद तिला अजून जास्त चिडवत होता. तो असं बोलल्यावर तिने पटकन तिच्या हाताकडे बघितलं. "याला कसं कळलं की मी हाताचे नखं कुरडते?" "गप रे, असं काहीच नाहीये. बरं आता राग गेला असेल तर बोल काय ते." "बरं एक मी काय म्हणते, आपण येत्या रविवारी मस्त कुठेतरी बाहेर जाऊया का फिरायला?" सुनीता त्याला जरा लाडातच विचारत होती. बघतो मी, विचार करून सांगतो." प्रसाद त्याच्यासमोर वेटरने आणलेल्या प्लेटकडे बघत बोलत होता. "ए काय रे, तू पण जा बाबा." सुनीताला थोडं वाईट वाटलं. "बरं ठीक आहे, पण फिक्स नाहीये. मी तुला तसं सॅटरडेला संध्याकाळी कळवते. मग जाऊया तसंही. मी पण दिवाळी करून गावावरून आलोय. तसं कुठेच बाहेर नाही गेलो. जाऊया ना आपण." थँक्स प्रसाद, आय मीन प्रसाद." आणि तिने त्याला बाय करून फोन ठेवून दिला. सुनीताचं पुण्यात शिक्षण झालं होतं, पण नंतर तिलाही मुंबईमध्येच चांगला जॉब लागला होता आणि तिलाही मुंबई आवडली होती, म्हणून ती मुंबईमध्येच राहू लागली. तिचे आई-वडील कधी-कधी तिच्यासोबत मुंबईमध्ये तर कधी-कधी पुणेमध्ये त्यांच्या राहत्या घरी राहत होते. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती बंगलोरला राहत होती. सुनीताच्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता. तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा सुनीता 8 वर्षाने लहान होती आणि तसंही घरातलं शेंडेफळ म्हणून ती तिच्या आईवडिलांची खूप लाडकी पण होती. सुनीताचं हे असं प्रसादच्या सतत क्लोज राहणं तिची आई नोटीस करत होती, पण तिच्या आईने तिला कधी जास्त काही विचारलं नव्हतं. सुनीता पण खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होती, पण अजून तरी तिची लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून तिच्या आईवडिलांनी पण तिला कधी लग्नासाठी जबरदस्ती नाही केली. "मोहिनी, काय मागवायचे आज जेवायला?" केतकीने मेनू कार्डवरील मेनू बघून मोहिनीला विचारलं. "काहीही मागव केतू. आज तू जे मागवशील ते मी खाऊन घेईल. तसंही आज जेवायची इच्छा नाहीये, पण थोडंसं जेवते." मोहिनी परत डोक्याला हात लावून टेबलवर कोपरखळी टेकवून एकसारखी नजर तिच्या समोर असलेल्या टिश्यू पेपरच्या ट्रेकडे बघत केतकीसोबत बोलत होती. "ठीक आहे, मग चिकन बिर्याणी आणि सोबत चिकन सूप मागवते." केतकीने तिला सांगितले. चालेल. नक्की चालेल ना तुला चिकन बिर्याणी?" केतकीने परत विचारलं. "व्हॉट?" मोहिनीने आता जरा व्यवस्थित ऐकलं आणि ती जवळजवळ ओरडलीच. केतू, वेळी झाली का? मी नॉनव्हेज खात नाहीये माहिती आहे ना तुला. तरी पण." "गप बस. कधीची तुझ्याशी बोलते, पण नुसतं हूं हा लावलंय. जशी काय एखादी म्हैस माझ्यासमोर हूं करते." केतकी पण आता मोहिनीवर चिडली होती. "अरे यार माझं पिल्लू, ते नको ना चिडू माझ्या राजा." मोहिनीला केतकीला असं चिडलेलं बघून खूप हसू आलं. "मोहिनी काय झालंय? गावावरून दिवाळी करून आलीये तसं बघतीये, कसला इतका विचार करत असते सतत. सकाळी मॅमने पण नोटीस केलं तुला असं. काय झालंय बोल ना मोहिनी." "नको अशी मनाची घालमेल करून घेऊ. सांग मला." "केतू, प्रसादला ह्यावेळी बघितल्यापासून कुठेच मन नाही लागत गं. सारखा त्याचाच चेहरा येतोय डोळ्यांसमोर." मोहिनी परत डोळे गच्च लावून थोडं नाराज होऊन बोलत होती. "मोहिनी, नको इतका विचार करू. कदाचित तो आता त्याच्या आयुष्यात खूप पुढेही निघून गेला असेल आणि ज्या मुलाने त्याच्या मनात नक्की तुझ्याविषयी काय फिलिंग्स आहेत हे जर कधी तुला सांगितलंच नाही, तर त्या मुलांविषयी तू का इतका विचार करते? आणि हो सॉरी मोहिनी, पण मी नेहमी स्पष्ट बोलते, तू राग नको मानू. पण हे विसरू नको की तू पियुषची." "प्लीज केतकी, नको तो विषय आता. जसं मी याआधी जगत होते आता परत तसंच जगणार. आता यापुढे ना पियुष ना प्रसाद कोणाचाच विचार मनात आणायचा नाही बस."
मी माझी एकटीच बरी. असं बोलतानाही मोहिनीला डोळ्यातले अश्रू लपवता आले नाही. चेहऱ्यावर खोटं हसू आणून तिने केतकीला नजर चोरून हळूच अश्रू पुसले आणि जेवणाला सुरुवात केली. हॅलो, हां काकी बोला ना. रेणू, तिच्या काकींचा म्हणजेच मोहिनीच्या चुलत मामींचा फोन आला होता. सतीश मुंबईमध्ये शिक्षण घेताना ज्या चुलत मामाकडे राहत होता त्यांचाच फोन रेणूला आलेला होता. रेणू ही सतीशची बायको म्हणजेच त्याच्या चुलत मामांचीच मुलगी होती. अगं रेणू, येत्या रविवारी काय प्लॅन आहे तुम्हा लोकांचा? रेणूच्या काकीने रेणूला विचारले. तसं काहीच तर नाहीये काकी, कारण आताच दिवाळी करून गावावरून आलोय आम्ही, म्हणून सध्या तरी कुठेच बाहेर जाण्याची इच्छा नाहीये. पण सतीश आणि मोहिनी ताईंचं काय प्लॅन आहे हे काय मला माहीत नाही. बरं, मी तसं संध्याकाळी मोहिनी आणि सतीशला पण फोन करते, काकी रेणूला सांगत होत्या. बरं, पण येत्या रविवारी नक्की काय आहे सांगा तरी मला, रेणूने काकींना विचारले. अगं असंच दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही पूजा ठेवतच असतो ना, पण यावर्षी काही कारणाने नाही झाली पूजा, म्हणून मग आता करायची ठरवली आहे. आणि तसंही वडाला नवीन फ्लॅट घेतलाय तर त्याची पण पूजा राहिली आहे, म्हणून मग दोघंही पूजा तिथे नवीन फ्लॅटवरच करायचं ठरवलं आहे. तर तुम्हा तिघांना आवर्जून यावंच लागेल. मी सतीशला आणि मोहिनीला सांगते, सकाळी थोडं लवकरच या हो, मला जरा मदत होईल तुम्हा लोकांची. हो काकी, नक्कीच येऊ मग आम्ही. पण हो, एक अट आहे आमची. रेणूने जरा खुशीतच अट ठेवली. बरं आता काय? या रविवारी पूजा ठेवूया आणि पुढच्या रविवारी नवीन फ्लॅटची पार्टी पण पाहिजे आम्हाला, तरच येऊ आम्ही. रेणूने हट्टाने पार्टी मागितली. बरं बाई, देऊ पार्टी, पण त्यात काय इतकं? चल ठेवते आता, पण तुम्ही लोकांनी नक्की यायचं आ, मला दुसरे कारण नकोय. ओके काकी, नक्की येऊ आम्ही. काकींसोबत बोलून झाल्यावर रेणूने फोन ठेवला आणि तितक्यात डोरबेल वाजली. तिला कळून गेलं होतं की मोहिनी आली असणार, कारण संध्याकाळचे 7 वाजले होते. मोहिनी संध्याकाळी 7 वाजता घरी यायची. सतीश रात्री 8 किंवा कधी कधी 8:30 वाजता घरी यायचा. मोहिनी आल्याबरोबर फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसली. वहिनीने मस्त गरम गरम चहा आणला आणि दोघींनी सोबतच चहा घ्यायला सुरुवात केली. चहा घेता घेता दोघीं मस्त रेणूची काकी म्हणजेच मोहिनीच्या मामा मामींकडे जाण्याचा विषय चालू झाला आणि दोघींनी ठरवून टाकलं की सतीश जरी नाही आला तरी दोघीही जाणार होत्या. रविवारी सकाळी सर्वांना झोपेतून जरा लवकरच उठावं लागलं, कारण पूजा सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यानच ठेवली होती. सतीशने पटापट आवरायला सांगून दोघींनाही बिल्डिंगच्या खाली यायला सांगितलं होतं. त्या दोघीही आज खाली आवरून येईपर्यंत सतीश पार्किंग लॉटमधून त्याची कार बाहेर काढून ठेवत होता. आज मोहिनीने रेणूच्या हट्टामुळे पैठणी नेसली होती. खरं तर मोहिनीची पैठणी वगैरे घालायची अजिबात इच्छा नव्हती, पण रेणूने खूपच हट्ट केला होता. त्यात तिथे पूजेचा कार्यक्रम होता म्हटल्यावर पैठणीशिवाय दुसरा पर्यायच येत नव्हता. मोहिनीला आधीपासूनच साडीची खूप आवड होती, पण गेल्या काही वर्षांपासून ती ह्या सर्व गोष्टींपासून खूपच लांब राहत होती. जास्त मेकअप न करता थोडंसं सिंपल, पण ते देखणं रूप कोणाच्याही नजरेत पटकन भरावं अशी ती आज दिसत होती. रेणू पण आज खूप छान दिसत होती. सतीशला तर आज रेणूसोबतच घरी राहून रविवार घालवावा असं वाटत होतं. रेणू पुढे सतीशजवळ जाऊन बसली आणि मोहिनी मागे एकटीच बसली होती. पण सतीशनेच रेणूला नजरेने इशारा करून सांगितलं की मोहिनीजवळ जाऊन बस असं, कारण मोहिनीला अशी मागे एकटी बसलेली बघून त्याला खूप वाईट वाटलं होतं. रेणू पण लगेच मोहिनीजवळ मागे जाऊन बसली आणि तिघंही मग सकाळी लवकरच निघाले, कारण ट्रॅफिकचे प्रॉब्लेम खूप असतात नंतर, म्हणून वेळेत जाऊन पोचलेलं बरं. 3 ते 4 वेळा फोन वाजून वाजून बंद झाला होता, पण प्रसाद फोन उचलायच्याऐवजी कानावर उशी ठेवून सारखी कूच बदलत होता. परत एकदा फोन वाजला म्हणून अखेर त्याने वैतागून फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो, झोपेतच तो बोलत होता. प्रसाद, किती वाजलेत? सुनीता नाश्ता करत करत त्याच्याशी बोलत होती. खरं तर प्रसादने आतापर्यंत फोन उचलला नाही म्हणून तिला भयंकर राग आला होता, पण आता त्याच्यावर ती चिडली असती तर त्याने दिवसभराचा प्लॅनच कॅन्सल केला असता, म्हणून ती शांततेत बोलत होती. तू हे विचारायला मला कॉल केलास का? तुला माहिती आहे ना आज रविवार आहे, मग झोपू दे ना, का कॉल केला इतक्या सकाळी? प्रसाद थोडं वैतागलाच होता तिच्यावर. अरे बावळट, आपल्याला फिरायला जायचं होतं बाहेर, विसरला का तू? आणि आता 10 वाजलेत, निघायचं कधी? जर दुपारी गेलो तर काय मजा येणार? उठ पटकन, आवर लवकर, मी निघते थोड्या वेळात आणि तुझ्या घरून सोबतच निघूया.
सुनीता हातातलं सँडविच खात खात बोबडे बोलत होती. नाही, अजिबात नाही. तू माझ्या फ्लॅटवर नाही यायचं. मीच तुला पिक करायला येतो आणि माझी कार घेऊन येतो. तुझी नको आज. प्रसाद पटकन अंगावर ब्लँकेट बाजूला करत उठून तिला बोलला. ओके, ये मग लवकर. मी पण आवरून ठेवते. सोबत तुझ्यासाठी सँडविच पण घेते. तू फक्त चहा घेऊन निघ लवकर. हो, चल बाय, म्हणत त्याने फोन ठेवला आणि तो आवरायला निघून गेला. आज प्रसाद आणि सुनीता मॅरीन बीचला जाणार होते. थोडा वेळ समुद्राच्या लाटांसोबत खेळायला दोघांनाही आवडायचं. तिथूनच लंच आणि मग इव्हनिंगला घरी असं ठरवलेलं होतं. सुनीताला वेळ मिळाला तर थोडीफार शॉपिंगही करायची होती. उद्याच्या वेळात सुनीताच्या बिल्डिंग खाली प्रसाद कार घेऊन उभा राहिला आणि त्याने तिला खाली यायला सांगितलं. ती पण सर्व आवरून रेडी होती. तिने तिच्या मम्मी पप्पांना आधीच सांगून ठेवलं होतं, म्हणून ते पण निर्धास्त होते. चला पटापट आवरायला घ्या. भटजी मोहिनींच्या मामा मामींना आदेश देत होते. रेणू, तू पंचामृत बनव ग. मोहिनी, तू कळस लाव बेटा. हो मामी, लावते. मोहिनीने कळसाला लागणार तांब्याचा तांब्या हातात घेऊन बसली होती. सोबत नागिलीचे पानं आणि कळसाचं सर्व साहित्य घेऊन ती किती वेळ तशीच बसून राहिली. तिला आता पुढे काय करावं तेच कळेना. खूप वेळ झाला पण कळस काही मांडता येत नव्हता. अगं मोहिनी, हे काय अजून कळस नाही का मांडला? तिच्या मामी तिला जरा घाई गडबडीतच विचारू लागल्या. काकी, मी मांडते कळस, थांबा. रेणूने तिच्या काकींना डोळ्यांनीच इशारा केला आणि शांत राहायला सांगितलं. कारण मोहिनीला गेल्या काही दिवसांपासून अचानक एखादी गोष्ट विसरून जायला व्हायचं आणि मग पटकन आठवतच नसायचं. इतर बायकांसमोर उगाच मोहिनीला वाईट वाटायला नको आणि मोहिनीचं हसूही व्हायला नको, म्हणून रेणूने तिच्या काकीला आता ताकीदच दिली की मोहिनीला कोणताही काम नको सांगू. पूजेचा कार्यक्रम चालू झाला. भटजीने मंत्रोच्चार चालू झाले. मोहिनीचे मामा मामी सत्यनारायणच्या पूजेच्या चौरंग समोर जोडीने बसले आणि पूर्ण परिसर हा खूप भक्तिमय झाला. पण त्याचवेळी हे सर्व पूजेच्या कार्यक्रम, मामा मामी जोडीने बसणे, भटजींचे मंत्रोच्चार ह्या सर्व गोष्टी बघून मोहिनीला आता गरगरायला झालं. अचानक तिच्या डोकं खूप दुखायला लागलं. तिला आता त्या परिसरात अचानक जीव घाबरल्यासारखं होऊ लागलं आणि कोणाच्या काहीही लक्षात येण्याआधी ती पटकन फ्लॅटच्या दुसऱ्या रूममध्ये गॅलरीमध्ये जाऊन बाहेरचा परिसर बघू लागली. बाजूलाच असलेली चेअर तिने बसायला घेतली आणि थोडं रिलॅक्स झाली. ताई, काही होतंय का तुम्हाला? आपण जायचं का घरी? रेणू मोहिनीला तिच्या जवळ बसून मोहिनीच्या डोक्यावरून हात फिरवून विचारू लागली. नाही ग वहिनी, काय तू पण बस. तिथे ते सर्व पूजा, मामा मामीचं जोडीने बसणे, हे सर्व माझ्यासोबत घडलंय ना याआधी, तर त्या आठवणींनी खूप कसंतरी होऊ लागलं ग. म्हणजे मलाच कळत नव्हतं की मला का होतंय असं. पण मला तिथे श्वास घ्यायला पण खूप त्रास होत होता ग. तू जा ना तिथे, मामींना मदत करू लाग. मी बसते थोडा वेळ इथे. सर्व आवरलं की मग निघूया आपण घरी जायला. मामींना आपल्या मदतीची गरज आहे ग. असं एकटं सोडून जाणं चांगलं नाही दिसत. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी इथे थोड्या वेळाने जेवायला बोलवेल तुम्हाला. रेणूने परत एकदा मोहिनीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती तिच्या काकीला मदत करायला निघून गेली. आज प्रसाद आणि सुनीता मॅरीन बीचला आलेले होते. दोघांनी पाण्यात भिजण्याच्या मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर लंच करून दोघेही शॉपिंगला गेले. दिवस कधी गेला आणि संध्याकाळ कशी झाली दोघांनाही कळालं नाही. आज खूप दिवसानंतर प्रसाद असा कामातून थोडं फ्री होऊन एन्जॉय करत होता. त्यालाही खूप बरं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचं आनंद बघून सुनीता पण खूप खुश होती. त्याला असं आनंदात बघून तिचं मन भरून जायचं, कारण तो नेहमीच खूप एकटा राहत असतो. त्याला पटकन कोणासोबत मैत्री करायला नाही आवडत आणि ऑफिसनंतर पण तो त्याच्या फ्लॅटवर एकटाच राहत असतो. त्याच्या आईने खूप बजावून सांगितलं होतं की मित्रांसोबत राहत जा फ्लॅटवर, पण त्याला नाहीच आवडायचं, म्हणून त्याची आई पण नेहमी काळजीत असायची. ए प्रसाद, इतक्या लांब आलोय तर इथून थोडाच वेळ जवळ मस्त श्रीकृष्णाचं एक मोठं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया का? सुनीताने ऐनवेळी प्रसादला गळ घातली. तसंही संध्याकाळ होत आलीच होती, म्हणून मग तिला वाटलं घरी जाऊन डायरेक्ट डिनर करूनच झोपायचंच आहे, तर मंदिरात जाऊन मगच घरी जाऊया. तुला ऐनवेळी काही पण काय सुचतं ग? मध्येच आता या वेळी मंदिरात गेलो तर मग खूप लेट होईल ग घरी जायला. प्रसाद कानूस तोंड करत बोलत होता. चल ना प्लीज. सुनीता खूपच आग्रह करू लागली.
ठीक आहे चल, पण खूप गर्दी असली तर लांबूनच हात जोडून दर्शन घे, रांगेत नको उभी राहत बसू. तसंही देव सर्वीकडेच असतो. बरं बाबा, लांबूनच दर्शन घेईल बस. आणि त्याने कार वडाळाच्या कृष्ण मंदिराच्या दिशेने वळवली. पूजेचा सर्व कार्यक्रम अगदी छान पार पाडला. मोहिनी, रेणू आणि सतीशने संध्याकाळपर्यंत खूप मदत केली. मामा मामींनी त्या तिघांचे खूप आभार मानले. निघताना त्या तिघांना मामीने सोबत प्रसादचा एक डब्बा भरून दिला. मोहिनी आणि रेणूला एक एक नवीन साडी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली. सकाळी घरून निघताना रेणू आणि मोहिनी पैठणी नेसूनच निघाल्या होत्या. आता रिटर्न जाताना त्यांनी परत व्यवस्थित मेकअप केला, कारण दिवसभर कार्यक्रमात थोडी धावपळ झाली होती. म्हणून निघताना ते तिघंही थोडं फ्रेश होऊनच निघाले होते. बरं मामा मामी, निघतो आम्ही आता. सतीशने सर्वांना नमस्कार करून निघायची घाई केली, कारण पुढे ट्रॅफिक व्हायच्या आत पोहोचायचे होते. मामा मामींचा फ्लॅटची पूजा वडालाच होती, म्हणून त्यांनी तिघांनी पण घरी जायच्या आधी श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं. सतीश आणि मोहिनीने टाळाटाळ केली होती, पण रेणूच्या हट्टापुढे दोघंही मंदिरात जाईल तयार झाले आणि म्हणून सतीशचे कार मंदिराच्या दिशेने वळवली आणि कार धावू लागली. आता माझंही हृदय खूप धावू लागलंय की आता नक्की मंदिरात काय होईल आणि कसं होईल. तुमच्या इतकीच उत्सुकता मलाही लागलीये, म्हणून बघू ना पुढच्या भागात काय होते ते. आणि मोहिनीसोबत असं काय होते, मधून मधून तिला असं घाबरायला होणं, विसरायला होणं, हे काय भय कथेचा भाग नाही बरं. बस ती घाबरते कधी कधी, पण इतकी का बदलून गेलीये ते पण हळूहळू जाणून घेऊ आपण. त्यासाठी वाचत राहा आणि आठवणीने कळवत राहा. पाठ पोस्ट करायला कधी कधी खूप लेट होतं, म्हणून सॉरी, पण प्लीज वाईट नका वाटू देऊ. मला जसं वेळ मिळतोय तसं मी खूप प्रयत्न करून लिहित असते, पण तुम्ही कॉमेंट्स करून कळवतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.